सुनावणी होणार आहे तर काय तयारी आहे पक्षाकडनं, काय अपेक्षा आहे? नाही, आज सुनावणीच्या वेळेला अगोदरच पूर्व नोटीस मिळालेली असल्यामुळे आमच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मी नेहमीच वारंवार 3 जुलैच्या नंतर सतत सांगत आलो की आम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या पाठीमागचा मागोवा कायदेशीरदृष्ट्या खंडपीठाचे निकाल, निवडणूक आयोगाची स्वायत्तता या साऱ्या गोष्टीचा सरासर विचार करत आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्या पुष्टार्थ याचिकेमध्ये जे काही समावेश करायचं होतं ते आम्ही त्यावेळेला केलेलं आहे. बघूया आता ज्यावेळेला प्रत्यक्षात सुनावणी होईल त्यावेळेला प्रति काही सुनावणी किंवा काही चर्चा इतर काही मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची त्या पद्धतीने आमच्याकडनं माहिती दिली जाईल. अखेर अधिकृत आकडा किती आहे, जो ऍफिडेव्हिट किती आमदारांनी दिलेले आहे, किती आमदारांचा अधिकृत पाठिंबा पक्षाला दिलेला आहे? कारण आज सुनावणी होणार आहे आणि ते तुम्हाला ऑन रेकॉर्ड समोर येणारच आहे, सांगायलाच लागणार आहे. बहुतांश आमदारांचा पाठिंबा 90% जास्त हा अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या सोबत त्या ठिकाणी आहे. जी भूमिका पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतले त्याला समर्थन आहे. झारखंडचे 1 आमदार, नागालँडचे 7 आमदार यांचं सुद्धा समर्थन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणूनच मधल्या कालावधीमध्ये हे इतर राज्यांतील 2 राज्यांतील ईशान्यपूर्व राज्यांतील हे सर्व आमदार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सुद्धा मुंबईत आले होते आणि मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या समोर त्यांची पत्रकार परिषद सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली होती. नेहमी आकड्याचा विषय जो आहे खरं तर स्पष्ट आकडा कधीच आला नाही, मात्र आता प्रफुल्ल पटेलने जो दावा केलेला आहे त्या आयोगासमोर की 53 पैकी 43 आमदार राज्यातले 43 आमदार हे आमच्या सोबत आहेत, तर नागालँडचे 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत आहेत. हे काय तुम्ही या समर्थन कराल का? जो आकडा दिलाय तो 43 आमदार राज्याचे देखील सोबत आहेत, त्यांच्या स्वाक्षरी वगैरे झाल्यात सगळ्या? नागालँडच्या 7 आमदारांच्या बाबतीमध्ये मी बोललो. नागालँडला 7 पक्षाचे आमदार आहेत. ते सर्वचे समजा आमदार मुंबईच्या भेटीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर, आपल्या मीडियाच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. मुंबईमध्ये महाराष्ट्रातली सुद्धा स्थिती जी प्रफुल्लबाईंनी सांगितलेली आहे ती योग्य आहे. 30 जूनला शपथपत्र देण्यात आले होते. 2 जुलैला जरी तुम्ही शपथ घेतली असली तरी प्रतिज्ञापत्र 30 जूनला देण्यात आली होती. ही एकमेव कृती जी आहे ही आमदारांना अपात्र करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे या आमदारांना तत्काळ अपात्र करावं असं देखील शरद पवार गटाच्या वतीने जे म्हणणं मांडलेलं आहे त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि विधानसभा अध्यक्षांवर देखील ठपका ठेवलाय. विधानसभा अध्यक्षांना तत्काळ या संदर्भातला निर्णय दिला नाही, त्यामुळे डिले होत गेलं. त्यामुळे पहिल्यांदा 9, त्यानंतर 15 आणि त्यानंतर उर्वरित सर्व आमदार अशा पद्धतीने पाठिंबा देत गेले. अनेक अवैध सरकार राज्यामध्ये अवैध गट निर्माण झाला असं देखील त्यांचं म्हणणं आहे. एक असं आहे की ज्या वेळेला हे आपण जे म्हणतोय ते कुठे म्हटले त्याची मला माहिती नाही. प्रत्यक्षात सुनावणीचा ज्यावेळेला सुरुवात होईल त्याच्या युक्तिवादामध्ये ज्यावेळेला हे मुद्दे येतील त्यावेळेला त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, आताही वारंवार सांगतोय की या साऱ्या गोष्टीची कायदेशीर वैधानिक पूर्णपणाची खातरजमा निश्चितपणाने करून आम्ही उचललेलं सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून ते पाऊल आहे आणि म्हणून मी आत्ताही दावा करतो की लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल निवडणूक आयोगाकडनं शिक्कामोर्तब आम्हाला मिळावं अशी आमची सर्वांची एकंदरीत या संदर्भातलं भावना आहेत. सर, सुनावणी तर सुरूच आहे, परंतु आपण जर बघितलं तर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे, आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी याचिका आहे. त्याबद्दल तुमचं काय? एक असं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी काय याचिका दाखल केली मला त्या ठिकाणी माहिती नाही. सुरुवातीपासूनच एकदा मी काहीतरी हे ऐकलेलं होतं जाहीररित्या की आम्ही न्यायालयामध्ये जाणार नाही, पण त्याच वेळेला जाऊ शकतात अशा पद्धतीची आमच्या सर्वांची सुद्धा त्यावेळेला आम्हाला जाणवत होतं आणि म्हणूनच विधिमंडळाच्याकडे वेळोवेळी टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यामध्ये आले. सुरुवातीला 9 जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले त्यांच्याबद्दलचं करण्यात आलं. त्याला आम्ही तिघांच्या विरोधामध्ये केलेलं आहे. असं नाही की आमचे काही त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार नाही. आमचे सुद्धा विधानसभा अध्यक्षांकडे त्या क्षणाला तक्रार आहे. जशी नंतरच्या वेळेला ते 3 महिन्याचा कालावधी उरलेल्या आमदारांच्या वतीमध्ये काय केलं ते काय कळू शकलं नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा आमदारांची नावं आणि संख्या आहे
आपण जी संख्या मला उच्चारता ती जवळपास संख्या तिकडून शिक्कामोर्तब झाल्यासारखीच आहे. स्वतः मोठे पवार साहेब पण आज या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित राहतील असं कळतंय. त्यांच्या उपस्थितीमुळे कुठेतरी थोडासा प्रभाव पडू शकतो का? नाही, मी तर आज वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांच्या मधून कालपासून पाहतोय की आदरणीय साहेब काही सुनावणीला जाणार नाहीत. मला माहित नाही की आज सुनावणीच्या वेळेला साहेब दिल्लीमध्ये तिथे निवडणूक आयोगाकडे गेलेत किंवा काय, मला त्याच्यातली कल्पना नाही. अशा ज्या वेळेला न्यायिक सुनावणी असतात दिवाणी संदर्भातल्या, त्यावेळेला ज्यांना बोलवलं जातं ते उपस्थित राहावेत असं फारसं अभिप्रेत नसतं. परंतु आदरणीय साहेब जर काही गेले असतील तर मला त्या बाबतीतलं काही म्हणायचंही नाही आणि मला माहितीही नाही त्या संदर्भातली. तटकरे साहेब, मुळात यातला जो दावा आहे तुमचा, जो दावा दिसून येतो की शरद पवार यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती आहे, निवड नाही आहे आणि तुम्ही निवड केलेली आहे. आता पवार गटांच्या वतीने सुद्धा अशा स्वरूपाचा दावा केला गेला की ही निवड करताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची अंतर्गत कमिटी होती, त्यांच्या अखत्यारीखाली ही निवड करण्यात आलेली होती. त्यामुळे तुमचे दावे हे किती खरे आहेत याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती अशी पिरॅमिड सारखी आहे. शिवसेनेची घटना पक्षाची पूर्वी वेगळी होती. नंतर ज्या वेळेला निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली त्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतानाच शिवसेनेच्या घटनेमध्ये थोडासा बदल झाला. कारण आपण पाहतो की पूर्वी शिवसेना प्रमुख असं होतं, मग शिवसेना अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष वगैरे वगैरे अशी बदल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आमच्या घटनेमध्ये पिरॅमिड सारखी एक व्यवस्था आहे की तालुका म्हणजे ब्लॉक स्तरावरती क्रियाशील कार्यकर्त्यांच्याकडून ब्लॉक अध्यक्ष निवडले जातात आणि त्याच वेळेला जिल्ह्याच्या कार्यकारिणीवरती प्रत्येक तालुक्यातून काही सभासद त्या ठिकाणी जातात. विधानसभा मतदारसंघातून सुद्धा प्रदेशवरती तालुक्यातून जिल्ह्यावरती जातात, विधानसभा मतदारसंघातून प्रदेशवरती जात असतात आणि मग जिल्ह्याची ज्या वेळेला संबंध रचना होते प्रत्येक तालुक्यातील सदस्य त्या ठिकाणी आल्याच्या नंतर क्रियाशील सभासदातून मग जिल्ह्यामध्ये निवडणूक होते आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याचा अध्यक्ष आणि जिल्ह्याची कार्यकारिणी निवडली जाते. त्याच वेळेला प्रदेशवरती ज्या वेळेला गेली जाते त्याला प्रदेशी सर्वसाधारण समिती अस्तित्वात येते. त्या प्रदेशा सर्वसाधारण समितीमधून प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदार यांची त्या ठिकाणी निवड होते आणि एखादी सरचिटणीस आणि मग उरलेली कार्यकारिणी त्या ठिकाणी होते आणि प्रदेशच्या जनरल गेलेल्या प्रतिनिधीतून देशाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरती सदस्य त्या ठिकाणी पाठवले जातात. तिथे सदस्य पाठवल्याच्या नंतर त्याच्यातून मग बाकीचे निवड होतात. पण ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया आहे. जे मी सांगितलं ते आमच्या घटनेमधली ती निवडणुकीची प्रक्रिया आहे, तीच आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो. पण मग अजितदादांची जी नियुक्ती म्हणजे निवड आहे, नियुक्तीच्या ऐवजी तुम्ही जे म्हणता निवड, ती तशीच प्रक्रिया पूर्ण झाली. एक असं आहे की आता सुनावणी चालू आहे न्यायालयामध्ये. आज ते एक स्वायत्त संस्था आहे, इट्स अ कोर्ट अल्टिमेटली. त्यामुळे त्या ठिकाणी जो काही युक्तिवाद करायचा असेल तर आमचे विधिज्ञ करतील. त्या ज्या वेळेला प्रश्न उपस्थित केला जाईल त्या वेळेला त्याची उत्तरं किंवा खुलासा, त्याचं स्पष्टीकरण जे काय आम्हाला द्यायचं आम्ही त्या ठिकाणी देऊ. मी फक्त आपल्याला पक्षाची घटना आणि पक्षाची रचना सांगितली. ते या न्यायालयाच्या आता चालू असलेल्या प्रक्रियेशी संबंधित आहेही आणि म्हटलं तर आज प्रत्यक्षात सुनावणीशी संबंधित नाही. म्हणून मी तुम्हाला फक्त पक्षाची घटना विषद केली. यापेक्षा या विषयावरती युक्तिवाद चालू असताना बोलणं उचित राहणार नाही. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की आमदार गेले म्हणून पक्ष त्यासोबत गेला असं होत नाही. पक्षाचा सबस्टन्स किंवा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजही शरद पवार यांच्यासोबत आहे. काय प्रतिक्रिया? एक असं आहे की आता या साऱ्या बाबी जयंत पाटील साहेब जे म्हटले ते सुनावणीशी संबंधित आहेत, निगडीत त्या ठिकाणी आहेत. मी दावा एवढा नक्कीच करू शकतो की पक्षाचं संघटन सुद्धा आमच्यासोबत फार मोठ्या प्रमाणावरती आहे. पक्षाचा कार्यकर्ता, क्रियाशील, सामान्य कार्यकर्ता म्हणजे जो आमचे नोंदणी होत असताना एक सामान्य कार्यकर्ता असतो म्हणजे एक क्रियाशील कार्यकर्ता असतो. एक क्रियाशील कार्यकर्ता 10 सामान्य सभासदातून एक क्रियाशील कार्यकर्ता असतो. त्यामुळे पक्षाची बहुसंख्य केडर राज्यातलं आणि देशातलं दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या सोबत त्या ठिकाणी आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये प्रामुख्याने शरद पवारांनी एक गोष्ट नमूद केली आहे. त्याच्यामध्ये एक दाखला दिला सुभाष देसाई विरुद्ध प्रधान सचिव महाराष्ट्र सरकार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं सांगितलं होतं की पक्षाच्या प्रमुखांना जो आदेश दिलेला आहे तो जर डावलला असेल तर त्यांच्यावर तत्काळ अपात्रतेची कारवाई करावी. पक्षाच्या अध्यक्षांचं असं म्हणणं होतं की आपण महाविकास आघाडीसोबत राहायचंय, परंतु तुम्ही सत्तेत सहभागी झाला त्यामुळे अपात्रतेसाठी एक कारण पुरेसा आहे.
एक असं आहे की आता ही सुद्धा न्यायालयातली म्हणजे यांच्या सरकारची विधानसभा अध्यक्षांच्याकडची प्रक्रिया राहील. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 विधानसभा सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झाली, तशीच त्या क्षणाला आम्ही सुद्धा जयंतराव पाटील आणि काही सदस्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे त्याच कायदेशीर मुद्द्याच्या आधारित आम्ही सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. सर तुम्ही त्याच्यामुळे दावे प्रतिदावे योग्य अयोग्य हे शेवटी विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी ठरवतील आणि विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी ठरवत असताना निवडणूक आयोगाचा पक्षासंदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी एक पुरावा म्हणून किंवा एक महत्वाचं त्याच्यातलं एक असेट म्हणून ठरवलं जात असतं. तुम्ही सर आता तिथे सुनावणीला हजर राहिलेले आहेत. सर, त्याचा इन्फ्लुएन्स हा होईल का असं वाटतं? कारण की शेवटी पवारसाहेबांचं नेतृत्व आणि अर्थात दिल्लीचं नेतृत्व नाही, मला साहेब त्या ठिकाणी हजर झाल्याची माझ्याकडे इथे माहिती नाही. आता नाही, गेले असतील तर ठीक आहे ना, त्याला काय त्याच्यामध्ये. शेवटी कसं आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्याच्यामुळे मग कारण कालच आपल्याच मार्फत कुठेतरी स्क्रोल येत होता की आदरणीय साहेब का उपस्थित राहणार, पण गेले असतील ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय. वारंवार विश्वास व्यक्त करताय की पक्ष आणि चिन्ह तुमच्या गटाला मिळेल, पण या विश्वासावरच कुठेतरी एक प्रश्नचिन्ह काल शरद पवारांनी देखील लावलं की सगळं तुम्हाला आधीच कसं माहितीये, प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे निकाल कसा येईल, कुठल्या बाजूने येईल, हे वारंवार ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस त्याच्यावर निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर किंवा या सगळ्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी देखील निर्माण केलं. एक कसं आहे की माझे मग 2 दिवसापूर्वीची मुलाखत आपण पाहिली नाही. मी असं म्हटलं की निवडणूक आयोगाचे स्वायत्तता आणि निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले निकाल, या सगळ्याची आम्ही कायदेशीर पूर्णपणाने माहिती घेतली, ज्येष्ठ विधिज्ञ तज्ज्ञाशी घेतली. त्यामुळे मी म्हटलं ना की आयोगाकडनं काय काय विचारलं जाऊ शकतं, तर पक्षाचं संघटन, पक्षाची प्रक्रिया, विधिमंडळात निवडून आलेले सदस्य, आज जर का आपण पाहिलं तर या साऱ्या गोष्टीची उत्तरं अलीकडे जे काही निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय पक्षाच्या संदर्भातला, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय एकंदरीत डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला, याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी शुभा देसाई वर्सेस विधिमंडळ सचिवालय केलाय, त्या साऱ्या त्याची उत्तरं आलेली आहेत ना. मी जे म्हटलं तर मी कुठेही निवडणूक आयोग असं देणार आहे असं म्हटलं नाही. मी असं म्हटलं की कायद्याच्या कसोटीवरती आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल. ते प्रत्येकजण म्हणतं, त्याच्यामध्ये चूक काय. न्यायालयामध्ये गेलेली प्रत्येक व्यक्ती, मग ती दिवाणी न्यायालयात असो, फौजदारी न्यायालयामध्ये असो, मामलेदार कोर्टमध्ये असो, जेएमएफसीच्या पुढे असो, उच्च न्यायालयात असो, अन्य कुठे असो, ते प्रत्येक व्यक्तीला वाटतच असतं की निकाल माझ्या बाजून लागेल. त्याच्यात गैर काय, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आय एम नॉट टॉकिंग एनिथिंग बियॉन्ड द नेचर, आय एम टॉकिंग विदिन द नेचर. माझं कुठलंही वाक्य असं नेचरच्या विरोधातलं नाही. एखादा सामान्य माणूस मामलेदार कोर्टामध्ये गेला तर तो म्हणणारच माझ्या बाजून निकाल लागेल, कारण मी सत्य आहे, त्या आधारित मी वाक्य बोललो. त्याच्यामुळे काही वेगळं वागं कोणालाही वाटण्याचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे राज्यात पक्ष चोरीचे प्रकार वाढले. उद्धव ठाकरेंनी आज अजितदादांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांना कधीच नाराज होताना बघितलं नव्हतं, ते नाराज व्हायचे नाही, परंतु आत्ताच्या सरकारमध्ये वारंवार त्यांची नाराजी आहे, चिंतेचा विषय आहे. नाही, त्यांनी असं म्हटलंय की ते ज्यांनी त्यांना सरकारमध्ये बसवलं ते त्यांच्याच उरावर जाऊन आता बसलेत, असं वाक्य त्यांनी वापरलं. उद्धव ठाकरे काय म्हणाले. त्यांची नाराजी अजितदादांवर होती, आज त्यांच्याच उरावरती अजित पवार जाऊन बसले. एक असं आहे की अजितदादा नाराज आहेत असं उद्धवजींना कुठं कळलं मला माहीत नाही. कारण आता काल परवा अजितदादांच्या आजारपणाच्याबद्दल मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी खुलासा केला. दादांची नाराजगी कुठल्याही पद्धतीची नाही. स्पष्टपणाने अतिशय कॉन्शियसली विचारपूर्वक लोकशाही मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तो त्याकडे निर्णय घेतलेला आहे. नाराजगी अजिबात त्या ठिकाणी नव्हती. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा का ऑलवेल होतं असं काय त्यांना म्हणायचं आहे का. त्यांच्या पक्षात ऑलवेल होतं का. त्यांच्या पक्षात जर का ऑलवेल असतं तर आता हे पुढचं पाहायलाच नसतं मिळालं. त्याच्यामुळे त्यांनी दादांना काय सल्ला देण्यापेक्षा आपलं सरकार महाविकास आघाडीचं काय गेलं त्याचं पहिल्यांदा उत्तर शोधावं असं माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे. आणि ते त्यावेळेला महाविकास आघाडीचे प्रमुख होते. ते सरकार काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे गेलं नाही, ते का गेलं त्याचा विचार त्यांनीच करायचा आहे.
सध्या राज्यात पक्ष चोरीचे प्रकार वाढले. पहिली शिवसेना चोरीला गेली, त्यानंतर आता राष्ट्रवादी चोरीला चालली, अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. विठ्ठलाला मी साकडं घातलंय, देशात असे प्रकार वाढले, हे कुठेतरी थांबायला हवेत असं देखील त्यांनी. आता असं की जयंत पाटील कुठला पक्ष कसा चोरीला गेला का म्हणतात मला काय माहीत नाही. कारण मी म्हटलं ना की पोटातलं न पाणी हलणं आणि डोळ्यातलं पाणी न टिकणं हा त्यांचा स्थायी भाव आहे करेक्ट कार्यक्रम करण्याचा. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत किंवा जसं आम्ही सांगितलं वारंवार की एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 आमदारांची जी बैठक झाली, ज्या बैठकीला आदरणीय जयंतराव पाटील साहेब पक्षाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री उपस्थित होते, त्यांच्या सहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती राष्ट्रीय अध्यक्षांना त्यावेळेला केलेली होती. असं वारंवार आम्ही सगळीकडे म्हणत आलेलो आहोत. त्याच्यामुळे आता हे अमकं हे तमकं वगैरे वगैरे किंवा आम्ही घेतलेल्या भूमिकेनंतर सुद्धा अनेक काही घटना आहेत ज्याच्याबद्दल मी आज काही उल्लेख करू इच्छित नाही. मी सांगितलं की 14ला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, 17ला काही घटना चाललेल्या होत्या, 19ला सुद्धा कसं कसं झालं ते विषय आहेत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं तो विषय आहे. आताचे अशा अनेक विषय आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयाची माहिती जयंतरावांना सुद्धा त्या ठिकाणी आहे. पण काही वेळेला काही गोष्टी बोलाव्या लागतात, कारण ते बोलल्याशिवाय बोनाफाईड सिद्ध होत नसतात आणि म्हणून कदाचित जयंतराव तशा पद्धतीने बोलले असतील. याचा अर्थ जयंत पाटील सुद्धा भविष्यात कदाचित तुम्हाला समर्थन देतील असं काढायचं. मन की बात होता. करेक्ट कार्यक्रम कधी करायचा ते जयंतरावांना माहिती असल्यामुळे ते योग्य वेळेला कार्यक्रम करतील. सर, प्रफुल्ल पटेलांना जे आज निवडणूक आयोगामध्ये सांगितलं की 43 आमदार आमच्याकडे आहेत, आता तर तुम्ही ती लिस्ट पब्लिश करणार आहे का? नेमकं कोण आहे किंवा कुठले आमदार आहेत? आता 43 आहेत, आणखी पण आहेत, सांगणार आहे? 43च्या विधानसभा सदस्यांची संख्या आदरणीय प्रफुल्लबाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोग, कारण मी मुंबईत आहे त्यामुळे तिथे काय दाखल झालेलं आहे किंवा तिथे काय युक्तिवाद चालू आहे मला माहीत नाही. कारण मगाशी आपलं वार्तालाप सुरू होण्यापूर्वी युक्तिवाद सुरू झाला नव्हता असं आपल्यापैकीच काहींनी मला या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामुळे ती नावं त्या ठिकाणी होतील, पण त्याच्याहीपेक्षा जास्ती संख्या असू शकते. सर, एकूण किती शपथपत्र आता तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही सबमिशन करणार आहात निवडणूक आयोगामध्ये? निवडणूक आयोगाकडे काल मी सांगितलं ना जवळपास 1.5 लाखाच्या आसपास शपथपत्र आमच्याकडे आहेत. त्यातली 90% आसपास निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली आहेत. ती राज्यांतील केवळ नव्हेच देशांतल्या विविध राज्यांतील सुद्धा शपथपत्र त्या ठिकाणी आहेत. असा स्पेसिफिक आकडा आहे का महाराष्ट्रात इतके झालेत? आणि जरी पक्ष चोरण्याचा प्रयत्न झाला पण महाराष्ट्रातील जनता जुळून आहे असं शरद पवारांनी दिल्लीमध्ये म्हटलं होतं. नाही, तुम्ही म्हणताय ते वाक्य म्हटल्याचं मला प्लीज दाखवा, मग मी बोलीन. भाषणामध्ये म्हटलं. नाही, मला दाखवा क्लिप. विनाकारण कसं होतं की आपण स्पेक्युलेशन करून काहीतरी प्रश्न एका राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दलचा विचारायचा आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं उत्तर अपेक्षित घ्यायचं हे याच्यामध्ये बसत नाही. मला आपण जरूर दाखवा, मी लगेच इन्स्टंटली उत्तर देईन. आत्ता आपण दाखवावं, एका क्षणात मी त्याचं उत्तर देईन. थँक्यू.